दादा काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? मथुर आणि तुमचा शंभू एकत्र पळाले, एक नंबरचे मानकरी ठरलेत, काय सांगाल? आनंद भरपूर आहे. बैल पळतो पण काय जरा पायऱ्यापासून थोडं इकडं तिकडं चालतं, असं चालतं ना. त्यामुळे बैल पळतो. आम्ही आता आज 16 मैदान, 16 मैदानात 3 मैदान मार खाल्लाय. ते पण सेमीला काहीतरी गपलं झाल्यामुळं, नाहीतर आम्ही 16तली 13 मैदान राहिलोय. आणि मध्यंतरी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान झालं पुसेगावचं. त्या मैदानात सुद्धा ह्यांनी कमाल केली होती दादा, खूप मोठ्या अंतराने गट काढला होता. हो हो. काय सांगाल त्याच्याविषयी? काय गाडीला खूप भरपूर स्पीड होतं त्या दिवशी. आणि सेमीला पण गाडी भरपूर अंतरानं लागली, फक्त लॉबी झाली. तो नशिबाचा भाग आहे आपला, किरकोळ नशिबातच पाहिजे. दादा जवळपास तुम्ही नाही म्हटलं तर 16 मैदानापैकी सकाळी पण तुम्ही सांगितलं 13 मैदानात तो आजचं 16 मैदान, आजचं 16 मैदान म्हणजे जवळपास सक्सेस रेट नाही म्हटलं तर 95% वर आहे. असं फार क्वचित पाहायला मिळतं. त्याविषयी काय सांगाल? आमचा सक्सेस रेट कायमच पहिल्यापासून, काशी होता तरी पण तसाच. सक्सेस रेटला टाइम पिरियड काय होता? 16 मैदान किती कालावधीत तुम्ही गुलाल? आता बघा ना, जून पासून फक्त 16 महिने 16 मैदान आणि एवढे 4 महिन्यातच एवढे. कंदूरच्या राजासारखा हा एक पण हिरा झालाय का तयार? हो दादा, तुम्ही काशीचं नाव घेतलं, काय नेमकं एक आशीर्वाद आहे त्याचा? हा, काशीमुळे एवढं सगळं आहे. काय सांगाल काशीच्या विषयी? काशी काशीच होता. भारत काशी गाडी भरपूर पाहिली. पाटरावाडीला 1 नंबर केला, कोळ्याला 1 नंबर केला. आणि थारच्या मैदानाला आमच्या नशीब असं की पहिल्यांदा गाडी पळून उजवीकडे आली आम्हाला, असं झालं. दादा, हा पहिरा कुणालाच माहित नव्हता सकाळपर्यंत कुणाला, म्हणजे एकदम सस्पेन्स ठेवण्यात आलेला तुमच्या मार्फत पण. आणि नाही, आम्ही सस्पेन्स ठेवत नाही असा धप्पा वगैरे. सस्पेन्स दादा थेट पळणाऱ्या बैलाचं काय नाही, जे तुम्हाला काय नाही होत, जे तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारत होते आज नियोजन कसं आहे, थेट तुम्ही मोकळ्या मनाने सांगत होता आज काय होणार आहे. मोकळ्या मनानं सांगितलं काय होणार आहे, काय होतं का असं? नाही ना, बरोबर आहे. मग पण त्याचा आज तुम्हाला प्रचिती आली का? मोकळ्या मनाने सांगितल्यानंतर कसलीच अडचण? आम्ही काय मन मोकळ्याने येतो, बरोबर. म्हणून तर एवढा स्ट्राईक रेट आहे आमचा. बरोबर आहे. आता दावणीला अजून काय काय तयार होते? कुठले कुठले वस्तू आहेत? आता सुंदर एक आहे, तो थोडा वयस्कर झालाय, त्याला जास्ती पळवत नाही मी, त्याला पण असं. आणि ह्याला पण मी 8 दिवसाच्यात कधीच काढत नाही. हा कुणाच्या नावाने कसे कसे कैलासवासी मोहन शेठ रामभाऊ राऊत बदलापूर, आकाश शेठ राऊत, प्रवीण शेठ राऊत, उमेश शेठ राऊत आणि अक्षय पोळ आकाशनगर यांच्या नावाने पळतो. आज त्यांची टीम सगळी आली? नाही, शेठ नाही आले, हे दोघं तिघं आले. उमेश शेठ आल्यात, बाकी सर्व काही आले नाहीत. शेठ जरा कामात आहेत त्यामुळे आले नाहीत, आकाश शेठ वगैरे. अच्युतच्या विषयी काय सांगाल? अच्युत चांगला ड्रायव्हर आहे. आमचे ड्रायव्हर सोन्या, आकाश ड्रायव्हर आंबवड्याचा आणि अच्युत आता आज बसला. पण आधी आमचे हे 2 ड्रायव्हर आकाश आणि सोन्या. हा कोणाच्या हाताखाली तयार झालेला जास्त? सोन्या, आबाजीवाडीचा सोन्या आणि आकाश हे दोघं. आज घरामध्ये काय आनंद आहे? घरी कॉल वगैरे काय घरी सकाळी गट पळायल्यापासून फोन चालूच आहेत. सगळ्या घरच्यांनी व्हिडिओ ठेवला स्टेटसला. काय प्रतिक्रिया आणि काय अभिमान वाटला की एवढा प्रतिसाद मिळतोय सर्व फॅन्स? प्रतिसाद पाहिजे. बैल पळाला तर सगळं आहे, काही पाहिजे ती साध्य आहे तुम्हाला. बैल पळाला पाहिजे तुमचा. दादा 29-30ला मैदान आहे, त्यानंतर अजून दुसरी मैदान आहेत, दुसऱ्याचे सेपरेट असतील किंवा आदतचे सेपरेट असतील, मोठ्या रकमेची मैदान आहेत, त्यात कसं नियोजन असणार आहे? आमचा विषय कसा आहे, रकमेकडे नाही. आमचा विषय असा आहे की नियोजन चांगलं झालं तरच पळायचं, रक्कम किती का असं ना, असा आमचा विषय. आणि आज राहुल दादांनी पण मथुरला तुम्हाला पैरायला दिला, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे आता तुम्हाला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा मथुर घाटावर पळाला त्यावेळेस काशी आणि मथुरच पळायला लागला. म्हणजे सगळ्यात जुने संबंध आहेत आमचे. मग ते काशी आणि मथुर पळाला, ते असा आता शंभू आणि मथुर पळाला. दादा पण आहेत आपल्या समोर. दादा काय आनंद आहे आज? आज आनंद खूप आहे. सकाळीच कॉन्फिडन्स दिसत होता चेहऱ्यावरती की आज काय ना काहीतरी जोडी करणार 100%. नाही, आता कसं आहे, मथुरच्या गळ्यात आहे म्हणल्यावर काही विषयच नाही. आणि आपलं एक स्वप्न होतं त्याच्याबरोबर पळायचं, ते आज पूर्ण झालं. शंभू कुठे असतोय एक्झॅक्टली? आता आकाशनगर. आकाशनगरला असतोय. एक कुणाला समर्पित करायला आजचा विजय, मोठा विजय? आमच्या बैलाला, काशीला. काशीची आठवण झाली का? काशीची आठवण प्रत्येक मैदानाला होती आम्हाला. तर आम्ही ज्या वेळी बैल मैदानाला घेऊन येतो त्यावेळी पहिल्यांदा त्याच्या फोटोला नमस्कार करूनच मैदानाला येतो. आमचा विषय असा, इथून पुढे 100 जरी गुलाल झालं तरी सगळं काशीला समर्पित. काशीचं नाव काढल्यावर त्याच्या जरा भावनिक झालाय तो, काय सांगशील भाऊ? तो बैलच वेगळा होता. त्या बैलाला डावा खांदा जर बाहेर ना लागा नाही बैल, तो बैल कुणाची बी गाडी मारेल असं बैल होतं ते. का डोळ्यात पाणी आले? काय सांगशील? काय त्या बैलाच्या विषयी काय म्हणजे बोलले एवढं कमीच आहे. कोळ्यात 1 नंबर केला होता,
म्हणजे काय विषय नाही बोलले एवढं काही कमी आणि नाही. आज public रेकॉर्ड पब्लिक होतं जुनं मैदान कोळ्याचं. हा आता मला वाटतं 1 फेब्रुवारी काहीतरी 1 फेब्रुवारीला आहे. 1 फेब्रुवारी काहीतरी तारीख जाहीर केली मला आणि प्राथमिक माहिती मानाचं भेटली. मैदान महाराष्ट्र मैदान. केसरी. आमच्या भागात मानाचं मानाचं आहे. हम्म. स्वतःच्या आनंद आहे भागामध्ये 1 नंबर करणं काय दादा कसं असतं? स्वतःच्या भागात 1 नंबर केल्यावर अभिमान खूप मोठा असतो. नाव असतंय आपलं, बरं. माणसं आपल्याला ओळखतेच चांगलं हम्म. की बाबा ह्या माणसांच्याकडे चांगला बैल पोहतो, हम्म. आपलं नाव होते चांगलं. अशी बैल तयार करायला दादा बराच कालावधी लागतो का? हो, ह्याची काय काळजी घेता? एवढी खासियत काय पळाची ह्याच्या? त्याला आम्ही आमच्या घरातल्या याच्याकडे झोपतो त्याला, बरं. आणि त्याला व्यायाम असतो रोजचं चालवणं. किती किलोमीटर चालवतं? एक दिवस आडानं 5 किलोमीटर चालवतो त्याला. बरं. आणि खाण्यामध्ये काय उपयोग खाणं करता? आपलं आहे रेग्युलर काय दुसरं काय नाही असं. खाद्य वगैरे कुठलं? खाद्य आपलं मिक्स असते ते सगळं, बरं. डाळ आणि मिक्स. आता दादा एवढा शंभू पळतोय, एवढा गुलाल घेतोय, तरी पण तुम्ही म्हटलं पायऱ्याला अडचणी येत होत्या. कशा पद्धतीने अडचणी येत होत्या आणि काय काय दिवसांना तुम्ही सामोरे गेलेला आहात? कसं आहे माहिती आहे का, वरच्यांना वरच खेळायचं आहे आणि खालच्यांना वर त्यांना घ्यायचं नाही, असा विषय आहे बरं. काय बैलगाडी क्षेत्रात. त्यामुळे कुणाचा किती पोहतो आपण स्वतः जाणलं ना, आपला किती पोहतोय ऑटोमॅटिक पैर होत्यात. म्हणजे एखाद्या नंदीला जर चांगला पायरा मिळाला तर 100% तो काही होऊ शकतं, स्वतःच्या जिद्दीनं आपलं नाव काही होऊ करणार. शकतं. दादा आता तुम्ही एक वाक्य वापरलं, वरच्यांना वरच खेळायचंय, खाली पायरा द्यायचा नाही. त्याचा काय अनुभव? तर भरपूर अनुभव आहेत. आम्ही पण आता वरच खेळतोय, पण आता आम्हाला पण खालची फोन करतात, पण आम्ही पण म्हणतोच ना आता झालंय पुढचं नियोजन असं तसं. पण प्रत्येकाला आपण आमची पण अपेक्षा आहे की आम्ही वरच खेळावं, सगळ्यांना वरच खेळायचंय. खालनं वर येण्यासाठी कष्ट आहेत ना. लय कष्ट आहे, लय. पहिल्यांदा आम्हाला बैल कोण देत नव्हतं, आम्ही घरच्या गाडीवर केलं. आणि बैल पहिला गुलाल घेतला असेल तर आपल्या ओगलेवाडीचे उदय दादा त्यांच्या तेजावर पहिला गुलाल घेतलेला. बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं लय मोठं नाव का हो? हा, मोठं नाव. त्यांनी आपल्याला मदत केली. पहिल्यांदा बैल दिला, पहिला गुलाल त्या बैला आपण घेतला. विशेष म्हणजे आज तेजानं पण गुलाल घेतलाय हो, पाहिजे. हो. तेजानं. आणि आजचं खरा योगायोग नियोजन जे घडवून आणलंय, हे आमचे मित्र आहेत किरण शेठ. किरण शेठ. त्यांनी आज सगळं नियोजन केलेलं. आज इथं गाडी हाणायची. किरण भाऊंनी दिली आपल्याला म्हणजे आता तिथं मथुरच्या इथं पण मुलाखत, शंभू पण विषयी काय सांगाल? इथं पण 4 शब्द व्यक्त व्हा. सांगा काय? शंभू विषय बोला तर आता काय माहितीये का, अजून तो नवीनच आहे माझ्या मती. हा. पण आता आमच्यासाठी हरिभाऊ आणि त्यांची गँग सगळी टीम मेहनत घेतात, म्हणजे वरती पूर्ण जायसाठी. म्हणून मी आज त्यांना बोललो की आपण पुशेगावला मथुर फायनलला राहिला होता, आपली गाडी लॉबी टच झाली, बाद झाली. तर मी काय बोललो, आज इथे मैदान आहे 24 तारखेला, बोला इथे आपण नियोजन करू. तर मी राहुल भाईला फोन केला, तर मला मथुर पाहिजे. तर ठीक आहे बोलतो, मथुर दिला. कुठल्या बैलाला? तर बोला आकाशाच्या शंभूला बैल पाहिजे. ठीक आहे दिला बोलतो. मग आपण ही गाडी पळू. तर मी हरीला फोन केला, हरी बोलतो ठीक आहे बैल भेटला, म्हणा आपल्याला तोच बैल पाहिजे होता. बरं 1 नंबरच होणार तिथे आपण माझा नियोजन मध्ये. तर मी बोललो 1 नंबरच करणार ही गाडी. आणि एकदा पण मी नियोजन केला होता पठारवाडीला, काशी भारत. काशी आणि भारतचा, तो पण मीच नियोजन केला होता. आणि तिथे पण पहिलाच 1 नंबर केला काशी आणि भारत. ती माझ्या नावावर गाडी पळालेली पठारवाडीला, तिथे पण बुलेट जिंकलेली. मला वाटतं खासदार केसरीला असेल बहुतेक. हा, खासदार केसरी. खासदार केसरीला तिथं पण 1 नंबर केला. त्या बंदी गाडीने. हटल्यानंतर का त्याच्या अगोदरचं? बंदी बंदी हटल्यानंतर हटल्यानंतर पहिलंच मैदान झालं. पहिलाच मैदान तिथे केलं, 1 नंबर केला. ते टायमाला मी नव्हतो, तो आकाश शेटनेच बाहेर दिलेली होती. आणि या टायमाला पण मी योच नियोजन मी केला, मथुर आणि शंभूचा. काय पटरावाडी जवळचे हा भाग तुम्हाला लकी म्हणायचा दादा? लक्कीच आहे लकी आमच्यासाठी. आणि इथे काय माहितीये का, जरा आपल्या सगळ्यांचे संबंध चांगले तिथे. चांगले बरं. हा, म्हणजे आपल्याला कोणी नाही बघून इथे बोलत नाही. बरं. आयोजकांनी मैदान कसं पार पडलं दादा? चांगला पार केला. चांगलं पार पडलं. धन्यवाद दादा. 2 मिनिटं. हा, बोला बोला. हे जो बैल पळतोय ना, हा. हे आमच्या ग्रुपचं लय त्याला सपोर्ट आहे. हा, बरं सांगा की. सगळी पोरं, आता मी सांगितलं ना उद्या 3ला जायचं आहे, सगळी जो आमचा ग्रुप आहे ना हे दाखवा. हा, दाखवते ही की. सांगा. सकाळी ह्यांचं नाव काय? 3ला ह्यांचं नाव काय सांगा? अक्षय पोळ. अक्षय पोळ. तुम्ही बोला, नाव सांगा तुम्ही. ही जर मला सगळी सकाळी 3ला मी जायचं म्हणलं हा. तर 2:45ला शेडवर येऊन बसलेले असतात ही सगळी आमची गँग. बरं नाव सांगा की. ह्याचं नाव काय आहे बाई? अक्षय, हा, अक्षय. आवी, निलेश, आवी, प्रथमेश, वैभव, वैभव. हा, बाबू, शिवा, हा. आणि ह्या दोघांचं, ह्या दादांचं? आकाश, ते मुंबईवरून आलेत. मुंबईवरून आलेत. बरं. ठीक आहे, जरा 2 शब्द. या दादाचं नाव काय? ह्या दादाचं बाबू. काय डाल पकडून उभा आहे? बाबू, बाबू. बाबू बाबू मेन माणूस आहे. तो बाईक दादा. माझं नाव उमेश राऊत. बर आकाश राऊत यांचे मोठे बंधू मी. बर 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 या बैलाची आमची खासियत अशी आहे का, सेम काशीसारखा अप्रोच. बर
आणि दुसरी गोष्ट ह्याची जर आपण कधी असं हरिभाऊने आता सांगितलं, आम्हाला फोन केला का बा आता बैल पळवत आहे, तर आमच्या घरामध्ये आदल्या दिवशी चर्चा असेल, बाबा आता किती वेळ गटाला पळणार आहे, कधी पळणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आमचं काय काम असतं, आम्ही काम पहिला आवरून घेणार, पहिला आणि टीव्हीच्या समोर उभे राहणार का बाबा या आम्हाला वासराची आणि गट पास झाला तर पहिला जी व्हिडिओ टाकणार. आमच्या घरामध्ये एवढा आनंद होतो ना, तुम्हाला सांगतो आजचा आनंद एवढा मोठा आहे ना. आज आम्हाला प्रवीण शेठ ही आजची जी 1 नंबर केला, आम्ही तो प्रवीण राऊतला पूर्ण अर्पण करतो, कारण त्यांच्या नावासाठी बैल पळतो. मोहन शेठ राऊत होते, आमचा काशी होता, आमचा क्रांती होता, भरपूर बैल होते. पण आज आमच्या बैलावरती जीव एवढा आहे ना. आमचा एकच ब्रँड आहे म्हणजे 12-13. तुम्ही 12-13 कुठे बदलापूरमध्ये या कुठे ठाणे जिल्ह्यात विचारणार. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये राऊत कुटुंबाचं फार मोठं नाव आहे आणि योगदान पण आहे. जुनी जाणती माणसं आहेत हे, आणि ह्यांच्यामुळेच मुंबई भागातली बिनजोडची शर्यत नावाजली गेलेली. हा कधी बिनजोडमध्ये दिसेल? हा बिनजोडमध्ये तुम्हाला लवकरच दिसेल. तर आमचा काशी होता, आम्ही गुलालासाठी खेळतो. कधी पण किती पण मोठी रक्कम असेल त्याला आम्हाला महत्त्व नाही. बरोबर. आमचं नाव कैलासवासी मोहन शेठ राऊत, आणि आम्हाला जी गुलालाची जी हौस असते ना, आमच्या अंगावर पाठीवर गुलाल पडला बास, आम्हाला 1 रुपयाची आशा नसते. बक्षीस असलं तुम्ही घ्या, आम्ही पण जर बक्षीस आमचं जिंकलो ना तर आम्ही असे आमच्या पोरांमध्ये वाटून टाकतो, संध्याकाळी पार्टी बिटी, पण आमचा बैल आमच्या गुलालात राहिला पाहिजे हीच आमची अपेक्षा असते. आणि हरिभाऊ कधी पण मैदान आणला आम्हाला गुलाल करून देतो, आणि त्याची एवढी मेहनत या बैलासाठी. कधी बैल आजारी पडला तर आम्हाला कळून पण देणार नाही. बैल कधी विचारला तर बैल ओके फ्रेश आहे. हरिभाऊ आणि अक्षय भाऊची एवढी मेहनत या बैलासाठी, जेवढे काय या बैलाला बनवलंय तयार केलाय, या दोघांना मी श्रेय देते. आमचा सुंदर पण असू द्या, आमचा काशी असू द्या, आणि आता हा शंभू असू द्या 12-13. आजच्या विषय काय सांगाल दादा? आजच्या विषयी सांगा असं तर मैदान एकदम भारी होतं, आणि पाठी 1 नंबर होती, पळण्यासारखी होती. मागच्या टायमाला जेव्हा पटरवाडीचा तो मैदान झाला, काशी होता आणि भारत होता, त्याचं नियोजन आमचे मित्र किरण शेठ म्हात्रे मोठा गावाले यांनी केला, आणि आजचा नियोजन सुद्धा यांनी केला. पहिला मी यांचे धन्यवाद करेल, हे एवढ्या मोठ्या चांगल्या बैलासाठी आमचा पहिला पैरा दिला, आणि पैरा करून चांगली 1 नंबर केला. आमच्या सगळ्यांना घरी माहिती होता, हे माझे भाऊ असतील, पुतणी असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मी रात्री निघालो, पण आम्ही मनातून एकच ध्यास केला की आज आपला बैल 1 नंबर करणार. बरं, राहुल दादांविषयी काय सांगाल दादा? राहुल दादाविषयी काय सांगायचं, ते तर बिंदूवरचे भाषेच आहेत. त्यांची शरद बोलली तर आम्हाला पण मथुरबद्दल खूप प्रेम आहे. मथुर जो पळतो ना मुंबईमध्ये, बास त्याचं जर नाव जरी आलं ना तर लोक बोलतील की आता याला जोड मुश्किल नाही व्हायला. आणि आज सकाळी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितला का जोडीचा, कसं वाटलं? 1 नंबर वाटला. जी ड्रोनची जी शूटिंग बघितली आज, आमच्या भरपूर म्हणजे आमच्या जे महिला असतील, आमचे लहान पोरं असतील, आमचे म्हणजे घरातली पूर्ण फॅमिली, राऊत फॅमिली असेल, आमच्या गावातल्याने मला एवढे फोन केले, अरे बापरे अभिनंदन, अरे काय बैल पळाला, 1 नंबर बैल पळाला. मथुरच्या मध्ये ही जी मुंबईची 2 बैल आहेत ना, ही 1 नंबर. आमच्या बदलापूरचे भरपूर आमचे मित्रमंडळी असेल, आमचे किरण शेठ असतील, भरपूर असतील आमच्या शर्ती विभागातली, आम्हाला साखर शेठला फोन करून सांगतात मथुर आणि हा वासरू पळावा. आज आमची इच्छा पूर्ण झाली, आम्हाला खूप आनंद वाटला. दादा, अशी कोणत्या नंदी सोबत पाहायची इच्छा आहे का आता, की मथुर सोबत पाहायला? इच्छा तर काय नाही, जसं पुढून चालून येईल तसं. तसं हा पुढे जायचं तसं. आता समोरून पैरे येणार 100%. 100 पुढे पैरे येतातच, पण आमच्या भाऊभावांचा दोघांचा निर्णय झाल्याशिवाय, आणि आकाशाचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही अजून एक करत नाही. सांगतो, आमचा हरिभाऊ आणि आमचा अक्षयने कधी कुठली वादी 1 रुपयाची घेतली नाही. बरं, कुठलाही कुठला पायरा असू दे ते नक्की देणार, आणि त्यांनी पायरा केला आम्ही त्यांना नियोजन करून टाकू. फक्त त्याच्या तोडीस तोड पळाला पाहिजे. बस, आणि त्यांनी बोललं आमच्या ना, अपेक्षा एकच आहे ना, गुलाल. आणि आमचे- वायदी बिदी काय नाही आणि आमच्या. आमच्या सर्वांचं आमचं नियोजन म्हणजे एक आमचे प्रवीण राऊत, आमचे भाऊ आहेत, ते काका, ते आमचे नियोजन करतात. त्यांच्या नियोजनमध्ये मुंबईमध्ये चालतो, आणि वरचं काय नियोजन असेल तर आपला अक्षय आणि आपले हरिभाऊ करतात. चालतंय दादा, अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. तुमचं अभिनंदन. आणि तुमचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला हे पोहोचवता, आमच्या नंदीला पोहोचवतात. तुमच्या चॅनलचे आम्ही मनापासून आभार करतो. असे तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहतील. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद.